बाप्पाच्या नैवेद्याकरिता कांदा लसूण न वापरता आज फरसबीची भाजी आपण इथे बनवणार आहोत। नमस्कार, मी केतकीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते। तर इथे सुरुवातीला तेल छान तापवून घेऊया। नंतर हिंग, जिरे आणि मोहरी घालून घेऊया। त्यावर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालूया आणि नंतर फरसबी घालून घेऊया। फरसबी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही बारीक, थोडी जाड कशीही चिरून घेऊ शकता। इथे मी फरसबी अगदी बारीक चिरून घेतलेली आहे। फरसबी घालून झाले की सगळं एकत्र व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया। झाकण ठेवूया आणि वर पाणी घालूया। मीडियम लो फ्लेमवर आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। आता झाकण ठेवून वर पाणी का ठेवायचं, तर आपण ही भाजी वाफेवर शिजवणार आहोत आणि कुठेही भाजी करपायला नको म्हणून आपण वर पाणी ठेवलेलं आहे। साधारण 10 मिनिटं अशीच ही भाजी शिजवून द्यायची आणि नंतर झाकण काढून बघायचं। छान दरदरून वाफ आलेली आहे। या स्टेजला इथे मी हळद, जिऱ्याची पावडर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेते। भाजी चांगली घाटून घेऊया आणि पुन्हा 10 ते 12 मिनिटं झाकण देऊन ठेवूया। भाजी आता इथे छान शिजलेली आहे। आता आपल्याला लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे आणि नंतर चांगलं ताजं खवलेलं ओलं खोबरं घालून घ्यायचंय। गॅसची फ्लेम थोडी मोठी करून छान परतून घेऊया आणि लगेच 1-2 मिनिटांनी गॅस बंद करून घेऊया। आहे ना बनवायला अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी अशी ही भाजी। मग आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीज घेऊन। तोपर्यंत बाय बाय।